नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवार मुरा फार्मवरून मी कैलास पवार, उपाध्यक्ष मुरा असोसिएशन महाराष्ट्र राज्य. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मुरा म्हशीच्या नावाखाली चालू असलेली लूट आणि शेतकऱ्यांचं होत असलेलं नुकसान या गोष्टीपासून शेतकऱ्यांना वाचवण्याचं काम मी हाती घेतलेलं आहे. जर शेतकरी मित्रांनो, एक काळ होता ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅम राबवले जात होते आणि त्या स्कॅममधून वेगवेगळ्या व्यावसायिकांची, नवीन तरुणांची फसवणूक करून पैसे उकळले जात होते. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसं की सुरुवातीच्या काळामध्ये पेपर बॉन्ड असायचे. पेपर बॉन्ड विक्रीसाठी फोन केला जायचा, त्याच्यामध्ये खूप मोठा फ्रॉड करून त्यामध्ये पैसे कमवले जायचे. तुम्हाला हा बॉन्ड एवढ्या रुपयाला विकला जाईल किंवा असं. त्यानंतर ते फसवणूक थांबली. नंतर MLM मार्केटिंग आलं. MLM मार्केटिंगमध्ये तू 2 जोड, मी 2 जोडतो, तुला एवढे पैसे भेटतील, तू डायमंड, तू किंग, तुम्हाला 4 व्हीलर भेटल, हा पॅटर्न राबवला गेला. तो फेल झाला. त्यानंतर व्यावसायिक संधीच्या ऑफर दिल्या गेल्या की बाबा 1 लाखामध्ये व्यवसाय सुरू करा, कच्चा माल आम्ही देणार, पक्का माल विकत घेणार, आणि अशा पद्धतीच्या ऑफर दिल्या गेल्या. लाख रुपये तरुणांचे जमा केले गेले आणि परत फसवणूक, परत पैसे घेऊन फरार, करोडो रुपयाचं नुकसान. नंतर आलं शेअर मार्केट, स्टॉक मार्केट. तिथे पैसे लावा, दामदुप्पट होतील, तिथे पैसे लावा. तर शेतकरी मित्रांनो, मेहनतीशिवाय कुठेही काही भेटत नाही. भलं तुम्ही शेअर मार्केट करा, स्टॉक मार्केट करा, किंवा कुठलाही व्यवसाय करा, तुम्हाला मेहनतीशिवाय पर्याय नाही. आज महाराष्ट्रामध्ये कुठलीही मेहनत न करता पैसे कमवण्याची एक रेस लागलेली आहे, रेस. आणि त्यामध्ये आता सध्याचा नंबर आहे मुरा म्हशीचा. गेल्या काही काळामध्ये HFचं मार्केट होतं. HFच्या नावाखाली खूप साऱ्या पशुपालकांची लूट केली गेली. हे ब्रीड ते ब्रीड करून त्यांचे शेतकऱ्यांचे पैसे उकळले गेले आणि आज शेवटी HFचं सुद्धा मार्केट संपलं. आता आहे मुराचा नंबर. तर मुरा मशीनमध्ये आता ओरिजिनल मुरा म्हशी मिळत नाही आहेत. आणि साहजिक आहे, जर तुम्ही ताजी वेलेली मुरा म्हैस आणि तिच्यासोबतचा बच्चा दोन्ही पण घेऊन येत असाल तर तुम्हाला ओरिजिनल मुरा कशी मिळणार. आणि साहजिकच आहे, त्यामध्ये भेसळ तयार झाली. ओरिजिनल तिथले लोकल व्यापाऱ्यांना मार्केट नाही, तर त्यांनी महाराष्ट्रातील व्यापारी एजंट लोकांचा आसरा घेतला आहे, यूट्यूबर लोकांचा आसरा घेतला आहे. आणि आज हरियाणातील व्यापारी महाराष्ट्रातील मार्केट खेचू पाहत आहेत. तर ह्या रेसमध्ये आपल्या महाराष्ट्रातील पशुपालकाची ओढाताण होत आहे, खूप मोठं नुकसान होत आहे. व्यवसाय करायला गेलेला माणूस दलाल बनत आहे, एजंट बनत आहे, यूट्यूबर बनत आहे. खूप मोठ्या अडचणी यामध्ये तयार झालेल्या आहेत. तर शेतकरी मित्रांनो, विनंती आहे की कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. यूट्यूबरवरती यशस्वी झालेल्या गोठा पालनाच्या किंवा मुरा पालनाच्या ज्या यशोगाथा आहेत त्या बघून तुम्ही फसू नका. कुठेतरी स्वतः ग्राउंड लेवलला जाऊन चौकशी करा. मोठ्या तुमच्या जवळ असलेल्या कुठल्या गोठ्यावरती जाऊन चेक करा, किती रुपये नफा भेटतो आहे, मुरा म्हैस कशी ओळखायची. ट्रेनिंग प्रशिक्षण घ्यायची गरज नाही आहे शेतकरी मित्रांनो, स्वाभ्यास करण्याची गरज आहे. ट्रेनिंग प्रशिक्षण करून तुम्हाला काहीही भेटणार नाही आहे, फक्त घरं भरायचे कामं होतील. ज्यांनी सुरुवात केली ट्रेनिंग प्रशिक्षण भानगडी करून करोडो रुपये कमवले, करोडपती झाले. आणि त्यांचं प्रशिक्षण घेऊन ज्या लोकांनी काम सुरू केलं ते करोडो रुपये लॉसमध्ये आहेत, 40-40 लाख रुपये कर्जात आहेत. तर ही वस्तुस्थिती आहे. शेतकरी मित्रांनो, थोडं थांबा, चांगल्या म्हशी ओळखा, ओरिजिनल मुरा ओळखा, दुधाच्या म्हशी घ्या, दूध धंद्यावरती फोकस करा, पैसे त्यातून कमवा. त्यानंतर म्हशी हळूहळू वाढवा. कुठल्याही दलालाचं ऐकून, एजंटचं ऐकून, यूट्यूबरचं ऐकून कुणावर विश्वास ठेवू नका. मुरा म्हशीच्या नावाखाली हरियाणामधून कचरा गोळा करू नका. तर ही विनंती आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना, पशुपालकांना जागृत करण्याचा माझा हा उद्देश आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचवा, जेणेकरून यापुढे तरी कोणाचं नुकसान होणार नाही. खात्रीशीर जातिवंत मुरा म्हशी खरेदी केल्या तरच हा व्यवसाय यशस्वी होतो, त्याशिवाय हा धंदा यशस्वी नाही. दुसरी ब्रीड ह्या व्यवसायामध्ये टिकत नाही, तग धरत नाही. लवकरात लवकर हा धंदा कोलॅप्स होतो आणि लाखो रुपयांचं नुकसान होतं. तर गोठे अपयशी होण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे ब्रीड सिलेक्शन. आणि आजच्या काळामध्ये हरियाणामध्ये म्हणावं अशी ब्रीड शिल्लक राहिलेली नाही. 2 म्हशी घ्यायच्या म्हटलं तरी कमीत कमी 4 दिवस लागतात. तर 4 दिवसामध्ये 10 म्हशी खरेदी करणारा व्यावसायिक कसा यशस्वी होऊ शकतो याचं मला आजही उत्तर माझ्याकडे नाही आहे.
आणि तसा कुठलाही व्यावसायिक आज माझ्या नजरेत नाही की जो 3 दिवसामध्ये 10 म्हशी आणून महाराष्ट्रात यशस्वी झाला आहे. तर शेतकरी मित्रांनो, खात्रीशीर जाणकार व्यक्तीसोबत जाऊन खात्रीशीर म्हशी हरियाणातून खरेदी केला तरच हा व्यवसाय यशस्वी होणार आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जास्तीत जास्त पवार मुरा फार्मच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. दुसरा कुठला व्हिडिओ बनवायचा आहे त्याबद्दल माहिती देत चला. तुमचे खूप सारे फोन मेसेजेस आणि डायरेक्ट भेटीसुद्धा आज काही पशुपालक फार्मवर येऊन घेत आहेत. तर सर्वांचे खूप खूप अभिनंदन, स्वागत आणि आभार. धन्यवाद.